नमस्कार रसिक श्रोतेहो. रंगतरंग या कथेचा पहिला भाग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ऐकला. पुढील कथा आजच्या भागामध्ये सादर करतो आहे. पहिल्या भागाचा शेवट झाला होता पवनच्या घरी देवयानीचं झालेलं आगमन, आणि ही पवनची सुंदरशी देवयानी सगळ्या घराला आवडलेली होती हे पवनला जाणून तो मनातून अतिशय खुश झालेला होता. ऑफिसात पवन आपल्या कामात खूपच गढून गेलेला. टेलिफोनच्या खणखणत्या बेलने त्याची समाधी भंग पावली. रिसिव्हर त्याने कानापाशी नेला. पलीकडून हॅलो पवन, देवयानीचा परिचित गोड आवाज कानावर एखाद्या मंजूळ घंटेसारखा निनादत आहे असे त्याला वाटले. ती म्हणत होती, आज संध्याकाळी हॉटेलमध्ये भेटूया, खूप महत्त्वाचं बोलणार आहे मी तुझ्याशी. देवयानीला कबूल केल्याप्रमाणे ऑफिस संपताच पवन हॉटेलवर पोहोचला. त्यांच्या ठरलेल्या टेबलावर त्याला देवयानी दिसली आणि मनापासून तो आनंदून गेला. नेहमीच सुंदर दिसणारी देवयानी त्याला आज अधिकच सुंदर भासत होती. फिकट गुलाबी रंगाची साडी, त्यावर सुबक पांढऱ्या फुलांची सरमिसळ, तिच्या केसावर माळलेली मोगऱ्याची मोहक वेणी, मूर्तिमंत सौंदर्यच देवयानीच्या रूपाने त्याच्यासमोर बसलेलं होतं. पवन आलेला पाहताच देवयानीच्या चेहऱ्यावर ओळखीचे स्मित उमटले. तिच्या समोरच्या खुर्चीत तो बसला आणि सुंदर देवयानीकडे एकटक बघतच राहावे असं त्याला मोह होत होता हे देवयानीच्या लक्षात आलं. पण देवयानीचे लक्ष मात्र आपल्याकडे नाही. आपण प्रत्यक्ष समोर बसलेलो असून देखील तिचे डोळे मात्र कुणाची तरी वाट पाहत आहे ही त्याला झाली. तसा तो थरारून गेला. त्याच्या हृदयाचे ठोके आता एका तालात पडत नाही आहेत, धडधड वेगळीच आहे असं त्याला जाणवत होतं. एवढ्यात हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी एक भारी आलिशान कार येऊन थांबली. त्यातून ॲडबाज तरुण उतरला. एका रुबाबदार लयीत तो चालत येत होता. श्रीमंताचा सारा थाट त्याच्या व्यक्तिमत्वात ओतप्रत भरलेला होता. त्या तरुणाला पाहताच देवयानीला तिची प्रतीक्षा सफल झाल्याचा आनंद झाला हे पवनला जाणवलं. त्या क्षणी तो पुरता अस्वस्थ होऊन गेला. पवनची ओळख करून देताना देवयानी म्हणाली, हे मिस्टर पवन, माझे बेस्ट फ्रेंड आहेत. पवनने समोरच्या तरुणाशी शेक हँड केला आणि देवयानी म्हणाली, पवन, हे किशोर मेहता, आमच्या डॅडीच्या जिवलग मित्राचा मुलगा. तो परवाच अमेरिकेतून आला आहे. खूप धडाडीचा तरुण असा हा उद्योगपती आमच्या फॅमिलीत सगळ्यांनाच आवडतो. देवयानी हे सगळं खूपच उत्साहामध्ये सांगते आहे हे पवनला जाणवलं. किशोरबद्दल ती आता पुढे काय सांगणार आहे याची पुसटची जाणीव त्याच्या मनाला होत होती. तसे देवयानीने काही सांगण्या अगोदरच तो तिथून बाहेर पडला. देवयानीच्या तोंडून पडणारे शब्द आपण ऐकू शकणार नाही. आपल्यावर प्रेम करणारी देवयानी आता श्रीमंत किशोरशी लग्न करणार ही कल्पना प्रत्यक्षात पाहणे त्याच्यासाठी खूप भयंकर अशी घटना होती. आज घरी आलेला पवन पुरता उद्ध्वस्त झाला होता. देवयानीच्या या व्यवहाराने त्याचे भावविश्व क्षणात कोसळून गेले. पवनचे साधेसुधे आयुष्य किशोरच्या चमचमच्या दुनियेत जणू काजव्यासारखेच लुकलुकते होते. त्याच्या श्रीमंतीचा झगमगाट आणि पवनचं गरीब आयुष्य यात काहीही साम्य नव्हतं. देवयानीने हेच दाखवून आपल्या प्रेमाचा अपमान केल्याचे दुःख त्याला अधिकच असह्य वाटत होतं. देवयानी आणि किशोरच्या चमकदार लग्नपत्रिकेने घरातल्या साऱ्यांच्याही लक्षात आणून दिलं की पवन आजकाल एवढा उदास का झालेला आहे. सगळ्यांनी पवनला खूप समजावले, पण पवन काही केल्या
प्रेमाभंगाच्या दुःखातून बाहेर येतच नव्हता. असफल प्रेमाच्या धक्क्याने सावरण्याची चिन्हे काही केल्या दिसत नव्हती. पवन रात्री शांतपणे झोपू शकत नव्हता. देवयानी त्याच्या मनातून हालत नव्हती. त्याला प्रश्न पडला होता, तिने असे का वागावे? प्रेम करणे त्यापेक्षा ते तोडून टाकणे एवढे सोपे असते? त्याला खरंच कळत नव्हतं. पण त्याच्या देवयानीने प्रेम तोडणे सोपं असतं हे एका क्षणात करून दाखवलं होतं. आणि पवनला वाटत होतं की देवयानीची केलेली आपण निवड ही पूर्णपणे चुकलेली आहे. पवनची बहीण त्याला मग स्वतःच्या घरी घेऊन गेली होती. तिने देखील समजावून सांगितलं, पवन, देवयानीचे खूळ तुझ्या डोक्यातून काढून टाक. तुझ्यावरचे तिचे प्रेम केवळ एक तारुण्यसुलभ आकर्षण होते असे समज. प्रेम म्हणजे जीवनाचे सार नव्हे रे. अजून खूप जगायचं आहे तुला, स्वतःसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. अरे, दुसऱ्यासाठी जगण्यात किती मोठा आनंद आहे त्याचा तू अनुभव तर घेऊन बघ. त्याचवेळी पवनला देवयानीचे शब्द आठवत होते. स्त्रियांची मने अथांग प्रेमाचा जलाशय असतात. त्या कोमल मनात प्रेमाची ज्योत अखंड तेवत असते. पण याच देवयानीने त्याच्या वाट्याला दिला होता तो तिचा एक स्पष्ट असा नकार. किशोरच्या श्रीमंतीचा तिला इतका मोह कसा काय पडला असेल त्याला कळत नव्हतं. विचार करता करताच पवनचा डोळा कधी लागला त्यालाही कळालं नाही. सकाळ झाली होती. पवनची बहीण त्याला सारखा आवाज देत उठवत होती. जागा झालेल्या पवनसमोर एक वर्तमानपत्र होते. त्यातली बातमी ठळक अक्षरातली त्याच्या नजरेसमोर आली. त्यात होतं, प्रख्यात उद्योगपती किशोर मेहता यांच्या सुविद्य पत्नी देवयानी यांची आत्महत्या. जीवनात वाट्याला आलेल्या नैराश्यापोटी मी जीवन संपवते आहे अशी देवयानीची सुसाईड नोट पोलिसांना सापडली. देवयानीच्या आठवणीने पवनचे मन भरून आले. तिने हे भलतेच काय केले होतं? खरेच का ती वरच्या रंगाला भुलून गेली होती? चकाकणारे सगळे सोने असते असे तिला का वाटलं असावं? तिचे किशोरवरचे प्रेम अखेर भूलभुलैयासारखे का ठरले असेल? आपण तर देवयानीसाठी प्रेमाचे एक सुंदरसे नगर वसवणार होतो, पण तिचीच इच्छा नाही. आपल्या मनाचे रंग तिला कळालेच नाही. आपल्या अंतरंगात ती शिरलीच नव्हती असेच म्हणावे लागेल. रंगतरंगाचा हा खेळ मात्र क्षणभंगूर बुडबुड्यासारखाच राहिला होता. विषण्ण भारलेल्या मनाने पवन बाहेर आला. समोरचा विशाल जलाशय त्याला निस्तब्ध वाटत होता. अनेक तरंग त्यातून उमटत आहेत असे वाटत होते. देवयानीच्या आठवणीत रंगलेल्या क्षणाचेही तरंग यात असल्याची जाणीव त्याला झाली आणि तो अधिकच उदास झाला. देवयानीच्या आणि त्याच्या प्रेमाच्या तरंगाचा हा निशब्द खेळ तो भकास नजरेने पाहतच राहिला, भकास नजरेने पाहतच राहिला. मित्र, रंगतरंग ही प्रेमकथा, भावकथा कशी वाटली? 2 भागामधले व्हिडिओ जरूर पहा. पाठोपाठ आपले अभिप्राय द्या. मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. शब्द शुभेच्छा.